नमस्कार. गुरुच्या गप्पा या विशेष कार्यक्रमात मी आज तुमचं मनापासून स्वागत करतो. माणसाचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास सुखकर करणारी, आपलं दैनंदिन आयुष्य अधिक समृद्ध करणारी माणसं हे खरं तर आपलं वैभव समजलं जातं. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतचा जो प्रवास असतो ते आपलं जगणं असतं. आणि या जगण्याचा जो मार्ग आहे की जो आपल्या दैनंदिन जगण्यापासून ते स्मशानभूमीपर्यंतचा जातो. याच अनुषंगानं सातारची महाराष्ट्र राज्य नाही तर देशभरामध्ये नावलौकिक प्राप्त असलेली कैलास स्मशानभूमी 21 वर्षाची झाली आहे. आणि या कैलास स्मशानभूमीच्या अनुषंगानं सातारकरांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न टीम गुरुच्या बातम्या करत आहे. या कार्यक्रमामध्ये आज आपल्या समोर गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत. आत्ताच्या सद्य परिस्थितीची कैलास स्मशानभूमी आणि तुम्ही ज्या पद्धतीमध्ये पाहिलेली कैलास स्मशानभूमी, काय फरक जाणवतो? नमस्कार, मी श्रीरंग काटेकर. प्रथमतः मी गुरुच्या गप्पा या बातमीपत्रामध्ये मी प्रथमतः आल्यामुळं खरं तर गुरुच्या बातम्या ह्या खरं तर जनमानसाच्या दृष्टिकोनातून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाचे प्रश्न हाताळणारं एक व्यासपीठ आहे. आणि या अशा व्यासपीठाच्या ठिकाणी आल्यामुळं मला निश्चितच आनंद होत आहे. प्रथमतः गुरुचं मी मनापासून या ठिकाणी बोलल्याबद्दल आभार मानतो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा विषय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. हा सर्वसामान्य प्रत्येक माणसाच्या दृष्टीने हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मगाशी गुरुंनी सांगितल्याप्रमाणे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून ज्यावेळेला माणसाचा जीवन प्रवास घडत असतो त्यावेळेला अनेक विषय अनेक वळणावरती आपल्याला प्रवास करावा लागत असतो. अशा वेळेला मृत्यूनंतरही आपला जीवन प्रवास सुखकर व्हावा या दृष्टिकोनातून स्मशानभूमी ही कशा पद्धतीची असावी आणि स्मशानभूमीचं स्वरूप कशा पद्धतीने असावं या पद्धतीचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं जर उदाहरण म्हणायचं असेल तर सातारचे संगममाहुली इथले कैलास स्मशानभूमी आपल्याला म्हणावं लागेल. मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की गेल्या 20-22 वर्षापूर्वीची स्मशानभूमी आणि आजची स्मशानभूमी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे आम्हाला आठवतं आहे की एखाद्या वेळेला एखाद्या घरामध्ये दुर्घटना घडल्या, एखाद्या घटनामध्ये काही दुःखद घटना घडली तर अशा दुःखद घटनेला ज्या वेळेला संगममाहुलीकडचा स्मशानभूमीकडे जाण्याचं जर असेल नेमका प्रवास कसा असायचा? सुरुवातीचा प्रवास खूप खडतर असायचा, कारण त्या काळामध्ये वाहनांची कोणत्याही प्रकारची सोय नव्हती. त्याचप्रमाणे त्या कैलास स्मशानभूमी गेल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. अशा म्हणजे नदी किनारी त्यावेळेला मृतदेह हे अग्नी द्यावं लागत असे. आणि त्यावेळेला विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात तर खूप अवस्था बिकट असायची, कारण मृतदेहाला अग्नी देण्यापूर्वी त्या ठिकाणी चिखलातून त्या ठिकाणी जावं लागायचं. आणि त्या काळामध्ये लाकडंसुद्धा जे सरपण ज्याला म्हणतो आपण ती सुद्धा ही ओली असल्यामुळं त्या ठिकाणच्या अनंत अडचणी त्या ठिकाणी उभ्या राहायच्या. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी विशेषतः रात्रीच्या वेळेस जर त्या ठिकाणी जर मृतदेह न्यायचा असेल, अंत्यविधी करायचा असेल तर पूर्ण अंधार असायचा. आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विद्युत लाईट म्हणा सोय त्या ठिकाणी नसल्यामुळं खूप अनंत अडचणी यायच्या. त्यामुळं अंधारातनं जाताना कदाचित विंचूकाटा किंवा सर्प यांचीसुद्धा भीती त्या ठिकाणी वाटायची. आणि त्यामुळं ते बरेचदा अनेकांना त्या स्मशानभूमीकडे येण्याची इच्छा असेल तरीसुद्धा बरेच नातेवाईक त्याकडं जाण्याचे टाळायचे रात्रीच्या वेळी विशेषतः. खरं तर आपल्याला एखाद्या घरामध्ये आपण म्हणतो की आपण आनंदाच्या क्षणात एक वेळा गेलो तरी दुःखाच्या प्रसंगी आपण सर्वजण एकत्र येतो. अगदी बरोबर आहे. आता जितक्या सहज पद्धतीनं तिथं व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते, पण तो जो सुरुवातीचा काळ होता की ज्यामध्ये एखाद्याच्या घरामध्ये मयत ज्यावेळेस होते किंवा आपले आप्तेष्ट कोणतरी जातं त्यावेळेस घरापासून ते संगममाहुलीपर्यंतचा जो प्रवास होता त्याबद्दल आता तुम्ही माहिती सांगितलीत. अनेक अडचणी तिथं तुम्ही पाहिलेल्या आहेत.
नेमकं काय असं एखादं उदाहरण सांगाल की तुमचा असा अनुभव काय सांगाल का की काय प्रसंग तुम्हाला पाहायला मिळायचा? नाही, बऱ्याचदा स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर हम्म. त्या ठिकाणी मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर बऱ्याचदा वाहनांची सोय नसल्यामुळं अग्नी दिल्यानंतर बरेच नातेवाईक हे लगेच निघण्याच्या मानसिकतेत असायचे. अशा वेळेला त्या ठिकाणी मृतदेहाच्या शेजारी आसपास कोणी नसल्यामुळं त्या ठिकाणी भटकी कुत्री जी आहेत ती बऱ्याचदा भटके कुत्री हे त्या मृतदेहावरती चालून जायची आणि ते बऱ्याचदा असे मृतदेहाची जी हेळसांड व्हायची. बरोबर. तर ती हेळसांड म्हणजे होत असल्यामुळं अनेकदा नातेवाईकांना खूप वाईट वाटायचं की आणि अनेक त्यावेळेला बरेचशीच मंडळी असे त्या स्मशानभूमीत गेल्यानंतर प्रत्येकाची मानसिकता अशी की यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, यामध्ये बदल झाला पाहिजे. परंतु नुसत्या चर्चा व्हायच्या, कृतीसाठी कोण पुढे येत नव्हतं. आणि कृतीसाठी पुढे येण्यासाठी त्याला म्हणतो ना की मानसिकता किंवा एक सकारात्मक ऊर्जा अंगी असायला लागते. तेवढ्या क्षणापुरते त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर सगळ्या चर्चा व्हायच्या की जीवनाचा सार त्यांना समजायचा, पण ती तेवढ्यापुरती चर्चा असायची. यामध्ये खऱ्या अर्थानं बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत राजेंद्र चोरगे आणि त्यांची एकूणच टीम आणि त्याला सातारकरांनी जो दिलेला प्रतिसाद आहे, अच्छा, म्हणजे आज देखील एवढी भव्य दिव्य आपल्याला जी म्हणजे सुसज्ज अद्ययावत अशा पद्धतीची आज स्मशानभूमी आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीचा जो काळ होता म्हणजे तुमच्या अगदी युवा अवस्थेपासून म्हणूयात किंवा बाल्यावस्थेपासूनचा जो काळ होता, त्या काळात अंत्यसंस्काराचे जे विधी पार पाडले जायचे आणि त्यासाठी करावी लागणारी कसरत आणि आत्ताचा जो इथपर्यंत हा जो प्रवास आलेला आहे, या प्रवासामध्ये बालाजी चॅरिटेबल ट्रस्टची एकूण भूमिका काय वाटते? नाही, मला आवर्जून या ठिकाणी पहिल्यांदा बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करायचंय. कारण जे अशक्य ते शक्य त्यांनी या साताऱ्यामध्ये करून दाखवलं. म्हणजे आता हा सर 21 वर्षाचा प्रवास आहे. म्हणजे सातारची कैलास स्मशानभूमी की ज्याचं काम व्यवस्थापनाचं आहे ते बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट अजून देखील करत आहे. हा जो 21 वर्षाचा प्रवास होता हा निश्चितच खडतर प्रवास आहे. आज सातारा मध्ये जे कोण नागरिक आहेत तर ते स्वतःला भाग्यवान समजतात की आमच्या आयुष्याचा जो शेवटचा क्षण आहे, जो अंत्यसंस्काराचा आहे, तो इतक्या चांगल्या पद्धतीने होतो. तर असं अनेक बाहेरचे ज्यावेळेस येतात पाहुणे रावळे येतात तर ते म्हणतात की आम्हाला खरं तर आमच्या गावात किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये अशी अंत्यसंस्काराची सोय ही नाहीये. सर मला नक्की सांगा की आता ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणालात की लोक सहभागातून ही खरं तर चळवळ उभी राहिली, यासाठी अजून काही गोष्टींमध्ये थोडंसं राजकारण यामध्ये कारणीभूत ठरलं होतं का किंवा त्याकडे का बघण्याचा दृष्टिकोन अजूनही तसाच आहे का? अर्थात ते करताना त्यांना प्रचंड त्रास झालेला आहे. म्हणजे एखादं चांगलं काम उभं करत असताना समाजामधले काही अतृप्त समाज घटक असतो त्यांच्यापासूनही त्यांना खूप त्रास झालेला आहे. परंतु त्यांनी त्या सर्वांवर मात करत त्यांनी आज जे त्या ठिकाणी उभं केलेलं आहे ते जर पाहिलं तर आज अनेक ज्या ठिकाणी मृतदेहाच्या ठिकाणी अग्नी देण्यासाठी ज्या वेळेला बाहेरच्या जिल्ह्यातनं लोक ज्यावेळेला येतात तेव्हा ते तिथली स्मशानभूमीचं स्वरूप पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो की सातारा शहरामध्ये इतकी सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीची सोय असणारं एक स्मशानभूमी आहे. विशेषतः सातारा शहरामधून माहुलीपर्यंतचा जो प्रवास होता तो खडतरच होता. म्हणजे वाहनं मिळण्यापासून, लोक जमण्यापासून आणि इव्हन पावसाळ्याच्या दिवसात तर माहुलीला पुराचं पाणी अगदी आत्ताच्या कैलास स्मशानभूमीमध्ये जे महादेवाची मूर्ती आहे इथपर्यंत पाणी येत असतं. त्या काळामध्ये काय परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळायची? आता त्या काळामध्ये परिस्थिती अशी असायची की नदीला पाणी भरपूर असायचं, वरनं पाऊस पडायचा, विजाचा कडकडाट असायचा. अशा वेळेला ते मृतदेह अंत्यसंस्कार करायचाच का? अंत्यसंस्कार कसा करायचा हाच मुळात घरातनं बाहेर पडल्यानंतरचा मोठा प्रश्न पहिल्यांदा नातेवाईकांच्या चर्चा असायची की आता करायचं कसं. बरोबर. अशा वेळेला त्या ठिकाणी एक पूर्वी आपले सातारचेच सामाजिक
क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे आपले अरुणजी गोडबोले साहेब, हम्म. त्यांनी एक त्यांच्या काळामध्ये एक छोटीशी एक त्या हो, ठिकाणी त्यांची देखील स्मशानभूमी उभी केलेली होती. मग अशा वेळेस त्या ठिकाणच्या स्मशानभूमीचा वापर हा. हे त्यावेळी करायचे, परंतु त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला विशेषतः लाईटची सोय नसल्यामुळं किंवा इतरही अडचणी असल्यामुळे थोडंसं खूप अडचणीच व्हायचं. किंवा असं म्हणूयात की संख्या जशी वाढायला लागली हा तर करायचं काय, कारण की ऍट अ टाइम आता आपण पाहतो हो की साधारणतः 13 ते 14 किंवा त्यापेक्षाही 14. जास्त किंवा साधारणतः 10 तरी ते आहे. अंत्यसंस्कार ऍट अ टाइम तिथं होत आहेत. होतात. म्हणजे जलप्रदूषण म्हणूयात हा, की हा. ज्या अनुषंगानं जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे किंवा एकूणच पर्यावरणाच्या दृष्टीने आपण विचार करत असताना पर्यावरण पूरक असलेली ही सातारची बालाजी चॅरिटेबल ट्रस्टची कैलास स्मशानभूमी आहे. तर या ठिकाणी तिथलं व्यवस्थापन मंडळ जे आहे, अगदी तिथला सचिन म्हणून जो आपला तिथला एक प्रतिनिधी आहे बालाजीचा, की जो आवर्जून तिथं धूम्रपान कोणाला करू देत नाही. आणि ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. तसं पाहायला गेलं तर पूर्वीच्या काळामध्ये वृक्षतोड हे प्रचंड प्रमाणात झालेली होत असे, कारण एखाद्या मृतदेहाला किमान अग्नी देण्यासाठी किमान 7 ते 8 मन हे लाकूड लागायचं. म्हणजे जवळपास आपण एक संपूर्ण झाड म्हणलं तरी त्याला जावं लागायचं. अशा असंख्य वृक्षतोड त्या काळामध्ये झालेली आहेत म्हणजे मृतदेहाची अग्नी देण्यासाठी. परंतु बालाजी ट्रस्टने एक चांगला निर्णय घेतलाय की त्या ठिकाणचे वृक्ष तोड न होता मृतदेहाला अग्नी देण्यासाठी जे त्यांनी शेणांचा वापर केला, त्यामुळं हजारो वृक्षांना जीवनदान त्यांनी खऱ्या अर्थाने दिलेलं आहे आणि ते पर्यावरणाच्या दृष्टीने खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आज आपण वाटतो की निसर्गाचे आणि मानवाचे ऋणानुबंधांचे संबंध आहेत ते खऱ्या अर्थाने त्यांनी प्रत्यक्षात उतरवलेले आहेत. म्हणजे त्यांनी कृतीतून उतरवले आहेत की बाबा पर्यावरण आपण आपल्याला जपलं पाहिजे आणि मृतदेहाला अग्नी पण दिला गेला पाहिजे. दोन्हीचा संगम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केला आणि आज असंख्य वृक्ष तोड जे आहे ना ते त्यांनी वाचवले. मला वाटतं पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांनी सुद्धा मोठी भरीव कामगिरी या निमित्ताने केलेली आहे.